गुरुद्रा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज तयार करणार आहे खिचडी भात। चला तर मग रेसिपी तयार करूया। त्यासाठी मी काली मुछे तांदूळ घेतले आहे। ते 2-3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि तसेच ते पाण्यामध्ये 15-20 मिनिटे ठेवायचे आहे। त्यानंतर आपण वाटणसाठी 1 इंच अद्रक तुकडा, खोबऱ्याचा तुकडा आणि मिरची, कढीपत्ता, 6-7 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतली आहे। प्रथमतः आपण मिक्सरमध्ये अद्रकचा तुकडा, लसूण आणि मिरची ही बारीक करून घेणार आहोत। त्यानंतर बाकीचे खोबरे आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर ही बारीक करणार आहोत। बारीक म्हणजे ओबडधोबड करायचे आहे। आता तोपर्यंत आपण पालेभाज्या कट करणार आहोत। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे। 1 टोमॅटो, 1 कांदा, 1 बटाटो आणि 1 वांग, तुमच्याकडे अजून काही असेल फ्लावर ते तुम्ही टाकू शकता। आता मी टोमॅटो कट करून घेत आहे। त्यानंतर 1 बटाटो कट करायचा आहे। 1 वांग कट करून घ्यायचं आहे। ते पाण्यात टाकायचं आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे, जेणेकरून ते काळं पडणार नाही। त्यानंतर 1 कांदा कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत शेंगदाणे। आता एका वाटीमध्ये 1.5 चमचा आपल्याला दही घ्यायचं आहे। दही जास्त आंबट नसले पाहिजे, असं घट्ट असं दही घ्यायचं आहे। त्यामध्ये किचन किंग मसाला अर्धा चमचा टाकायचा आहे। नंतर लाल तिखट, हळद, चिकन मसाला आणि गरम मसाला। गरम मसाला ही मी घरी तयार करते। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा गावरान तूप टाकायचं आहे आणि ते एकदम फेटून घ्यायचं आहे। कुकरमध्ये आपण 2 चमचे मी तेल टाकले आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरा टाकला आहे। 1 तमालपत्र, 1 दालचिनी टाकली आहे। त्यानंतर कट केलेला कांदा आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत। याला गुलाबी कलर आला की आपण वाटण केलेलं त्यामध्ये टाकून घेणार आहोत। तीही 2-3 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। यामध्ये टोमॅटो टाकून घेतले आहेत। त्यानंतर मिक्स केलेला मसाला आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत। थोडेसे पाणी टाकून ते पुन्हा मसाल्यामध्ये टाकायचं आहे। पाणी टाकल्याने मसाला व्यवस्थित फ्राय होईल। हे बघा कसं तेल सुटलं आहे। आता आपण कट केलेले वांगी, बटाटो त्यामध्ये टाकून घेणार आहोत। यामध्ये तुम्ही ॲडिशनल भाज्या टाकू शकता।
मी आता अर्धा चमचे त्यामध्ये अजून मीठ टाकले आहे. मीठ चवीनुसार टाकायचं आहे. आता आपण 2 ग्लास पाणी टाकले आहे. त्यानंतर स्वच्छ धुतलेला तांदूळ त्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता ते एकदा हलवून कुकरची शिट्टी लावायची आहे. 4 शिट्ट्या झाल्या की आपली खिचडी तयार झाली आहे. अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब